ये दसे चरित्र केले नारायणे, ये दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता आहे, ही सोंग सारिरे या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापणे, आहे तुका म्हणे धर्म संस्थापणे, केला नारायण अवतार, माझे वाणी तुझे वर्णिपन नाम, ऐसे दे प्रेम काही काळा विठ्ठल विठ्ठल. करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, मंगल भावन मंगल कोळीचे हे कुळदेवी, केली ठावी संतांनी, बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. आज या ठिकाणी कुलस्वामीने जगदंबा भटाईदेवी माता अशा पवित्र स्थानामध्ये पंचदिनी कार्यक्रम सुरू होऊन आज त्याची सांगता आहे. आजचा हा पाचवा दिवस आहे. तेव्हा ही 5व्या दिवसाची सेवा, अर्थात ही कार्याची सेवा, ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं असे सर्वांना परिचित असणारे आणि आळंदी या क्षेत्रामध्ये सद्गुरू जोग महाराजच्या संस्थेमध्ये शिक्षण घेतलेले हरिभक्तपरायण अशोक महाराज लोंढवेकर आणि त्याचप्रमाणे विठ्ठल महाराज शिरधाणेकर या दोघांच्या प्रयत्नातून तथा त्यांना इतर महाराजांची देखील साथ आहे. त्यामध्ये स्थानिक महाराज आपले शिरनाम महाराज आहेत, त्याचप्रमाणे रोहित महाराज आहेत, जयेश महाराज वाघाडीकर आहेत, त्याचप्रमाणे दिगंबर महाराज आहेत कटरेकर, आणि आपले गौरव महाराज लोंढवेकर आहेत, आणि ही बालमूर्ती भदानेकर, आणि ही जय विजय बालदार चोपदार, आणि आपण सर्व श्रवण करणारी मंडळी, महिला वर्ग, पुरुष वर्ग. तेव्हा सर्वांच्या वतीने चाललेला हा कार्यक्रम
त्या कार्यक्रमाची आज सांगता आहे, पूर्णता आहे. आज काल्याचा दिवस आहे, कारण काला म्हणजे हला, नाहीतर खाणार टोला. काला हा महत्त्वाचा दिवस आहे. तेव्हा संसारामध्ये कालवा असतो आणि परमार्थामध्ये काला असतो. तेव्हा कालवा म्हणजे दुःख आहे आणि काला म्हणजे सुख आहे. विठ्ठल विठ्ठल. कालवा म्हणजे अस्थिरता आहे आणि काला म्हणजे एकता आहे, स्थिरता आहे. यातून असं चिंतन आपण गृहीत धरायचं. तेव्हा हे जे स्थान आहे हे सर्वांच्या प्रेमाचं आणि सर्वांच्या नेमाचं आहे. हे स्थान म्हणजे जंगल में मंगल. जसं आमचे गुरुवारी म्हणत असत की शहर में जहर, गाव में गंधी और जंगल में मंगल. तसं हे मंगल स्थान आहे, सर्वांच्या आवडीचं, सर्वांच्या प्रेम, सर्वांचे मनोरथ पूर्ण करणारी अशी दिव्य माता म्हणजे भटावी देवी माता. विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्रामध्ये अनेक देवीची मंदिर आहेत. तसं या खानदेशामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये हे भटावी देवीचं मंदिर आहे. हे मंदिर देखील काही आगळाने वेगळं असं आहे. आणि जी काही आपण मनकामना केली असेल, श्रद्धा धरून भावना ठेवली असेल, तर निश्चितपणे ही देवी आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, रात्री समाधान महाराजांनी सांगितलं ते मला अगदी गोड वाटलं की भटाई माता, भट म्हणजे ब्राह्मण, माता म्हणजे आई, अर्थात ब्राह्मण लोकाची आई म्हणजे ती भटाई देवी माता. विठ्ठल विठ्ठल. असो आपण सर्वांनी मिळून, गावकरी मंडळी, बदानेकर मंडळी, या परिसरातील जे काही गावं आहेत त्या सर्वांचं सहकार्य घेऊनच हा कार्यक्रम चाललेला आहे. तर कार्यक्रमाचं हे दुसरं वर्ष आहे. तेव्हा यावर्षी मात्र मला ही सेवा देण्यात आली आणि याकरता मी आळंदी क्षेत्रातून आलो की चला भगवती मातेची थोडीफार सेवा घडेल आणि मातेचं दर्शनही घडेल आणि थोडी चिंतनाची सेवा घडेल आणि सर्वांची, आम्हा सर्वांची भेट घडेल, या हेतूने येण्याचा हा योग मला प्राप्त झाला. तेव्हा ही सेवा समर्पित करण्यासाठी जो अभंग निवड केला तो फार चरणाचा नसून अगदी कमी चरणाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्रातील अनेक साधू संतांनी अभंग केले, कारण ज्याला नाही कधी भंग त्याला म्हणतात अभंग. अशी अभंगवाणी आणि संतांनी केली.
महाराष्ट्रातील सगळी संत मंडळी ही साक्षात्कारी मंडळी होती. या सर्वांना भगवंताचा साक्षात्कार होता. आणि अशा पवित्र वाणीतून जी काही वाणी बाहेर पडली तिला अभंगवाणी असं म्हटलेलं आहे. तरी काही अभंग फार छोटे, काही मध्यम आणि काही फारच विशाल असे अभंग संतांनी केले. एक चरणाचा अभंग नाही सापडत, पण 2 चरणाचा सापडतो. नामदेव महाराजांनी केलेला. आपण म्हणतो नेहमी आरती घेताना म्हणतो ना, घालिलो टांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. घालिलो टांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. प्रेमी आलिंगन आनंद तुझीन भावी वाळीन म्हणे नाम. घालिलो टांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. घालिलो टांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. मुद्दाम म्हटलं बरं काही असो. तेव्हा आज या ठिकाणी मोठा सुयोग आहे की आज काल्याची ही सेवा होत आहे. आणि काल्याची सेवा होण्यातून या 5 दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होत आहे. या निमित्ताने सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग सर्वांच्या परिचित असा आहे. हे दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. विठ्ठल आपण जी काही 5 दिवसापासून या ठिकाणी जी काही सेवा केली असेल, कोणी अन्नदानाच्या रूपाने केली असेल, कोणी अर्थदानाच्या रूपाने केली असेल म्हणजे वर्गणीच्या रूपाने, कोणी शारीरिक अंगाने केली असेल, कोणी गाण्याच्या रूपाने केले असेल, कोणी वादनाच्या रूपाने केले असेल, कोणी श्रवणाच्या रूपाने केले असेल, कोणी चोपदारी या रूपाने केले असेल, कोणी विनेकरी या रूपाने केले असेल, कोणी प्रमाणधनी या रूपाने केले असेल, कोणी स्वयंपाकाच्या रूपाने केले असेल. अशी जी काही भिन्न भिन्न रूपाने केलेली सेवा, त्या सेवेचं फळ आज भगवान कृष्ण परमात्मा काल्याच्या माध्यमातून देत असतो. विठ्ठल आणि काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर इथं भगवंताचं पूर्ण जीवन सांगायचं नसतं. भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये असताना ज्या काही लीला केल्या, जे काही चरित्र केलं असेल, तर त्याच चरित्राचा काय करा, चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोडी, केले देवे गोडी, केले देवे गोडी. चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोडी, केले देवे गोडी, केले देवे गोडी, केले देवे गोडी, केले देवे गोडी.
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात असताना भगवंताने जे चरित्र केलं त्याचा फक्त उच्चार करा, आचार मात्र करू नका. आचार करा ते जीवन प्रभू रामचंद्राचं आणि उच्चार करा ते जीवन भगवान कृष्णाचं. तर जगाच्या पाठीवर बरेच देवाचे अवतार झाले, पण सकळ अवतारामध्ये 2 अवतार हे श्रेष्ठ गणले गेले, राम आणि कृष्ण. पूर्णावतार रामकृष्ण यांना पूर्ण अवतार असं म्हटलेलं आहे. विठ्ठल राम प्रभूचा अवतार पूर्ण आणि भगवान कृष्णाचा अवतार परिपूर्णतम. परिपूर्णतम अवतार त्यालाच म्हटलेला आहे की जो येताना एका कामासाठी येतो, पण आल्यानंतर बरेच काही कामं करतो. एक कार्यार्थ मागत्य कोटी कार्यचकार परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य एवही. तर भगवंताने आपल्या जीवनामध्ये अनेक अशा लीला केल्या. तर या 2 अवताराच्या बद्दल आपल्याला थोडक्यात चिंतन करायचं आहे. विठ्ठल तेव्हा हे दोन्ही अवतार धर्मरक्षणासाठी झाले, पण भिन्न भिन्न युगात झाले, भिन्न भिन्न स्थानी झाले. राम प्रभूचा अवतार त्रेता युगामध्ये, तर भगवान कृष्णाचा अवतार द्वापार युगामध्ये. राम प्रभूचा अवतार सूर्यवंशामध्ये, तर भगवान कृष्णाचा अवतार चंद्रवंशामध्ये. राम प्रभूचा अवतार उन्हाळ्यामध्ये, भगवान कृष्णाचा अवतार पावसाळ्यामध्ये. राम प्रभूचा अवतार दिवसा 12 वाजता, भगवान कृष्णाचा अवतार रात्री 12 वाजता. किती नवल आहे पहा ना. राम प्रभूचा अवतार शुक्ल पक्षात, तर भगवान कृष्णाचा अवतार कृष्ण पक्षात वद्य पक्षात. राम प्रभूचा अवतार राजगृहात, तर भगवान कृष्णाचा अवतार कारागृहात म्हणजे तुरुंगात. एक अवतार आचरणीय, तर एक अवतार उच्चारणीय. एक अवतार नीतिप्रधान, तर एक अवतार प्रीतिप्रधान. राम प्रभूचा अवतार नीतिप्रधान, भगवान कृष्णाचा अवतार प्रीतिप्रधान. राम प्रभूने जगाला आदर्श दिला, तर भगवान कृष्णाने जगाला भक्ताला प्रेम दिलं. विठ्ठल एका अवतारामध्ये एकच पत्नी, एका अवतारामध्ये भरपूर पत्न्या. भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये अनेक पत्न्या. अशी फार मोठी तफावत या 2 अवतारामध्ये आहे. पण दोन्ही अवतार मात्र एकच आहेत. राम तोच कृष्ण आणि कृष्ण तोच राम. विठ्ठल या दोन्ही अवताराचं चिंतन वर्णन अनेक संतांनी केलं. पैकी एकनाथ महाराज बोलतात की देवाचे बरेच अवतार झाले. नाथ महाराज बोलतात देवाचे बरेच अवतार झाले, पण असं नाही झाला. देवाने इतर अवतारामध्ये केलं असेल चरित्र, पण असं नाही केलं. मागा अनेक अवतार झाले, पर्यायचे चरित्र नाही केले. विधी वेदाला जविले, व्यभिचारी आदि धरले निज पद. बहुत अवतारी अवतरला देव, परिजा अवतारी चान बलाव. देवान कळे अभिप्राव, अगम्य पाहो हरिलीला. भगवंताने आपल्या बालपणामध्ये अलौकिक अशा अघटित अशा लीला भगवंताने केल्या. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात असताना जे काही कर्म भगवंताने केलेलं आहे, तर त्याच कर्माचा आपण जर भक्तिभावाने प्रेमाने श्रद्धेने उच्चार केला,
विचार केला, चिंतन केलं, स्मरण केलं तर काय होतं. कृष्ण कर्माचे करी जो स्मरण, ते कर्मची तोडी कर्मबंधन. ऐसे उदार कर्माचरण, आचरला श्रीकृष्ण दिनोद्धरणा. भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं आणि भगवंताने केलेलं चोरी कर्म हे सर्व साऱ्या जगामध्ये प्रसिद्ध देखील झालं. तर भगवंताने केलेली चोरी, पण ती जर आपण मुखाने गायली अथवा कानाने श्रवण केली तर काय होतं. श्रीकृष्णाची चोरी गीती गाता, सुवर्ण स्त्रिया पावनता. सोन्याची चोरी करणारा जरी असेल तर तो पावन होतो, दोषमुक्त होतो, पवित्र होतो. असं हे भगवंताचं चरित्र आहे. चोरीचं नाव ऐकल्यानंतर आपण सर्वांना आश्चर्य वाटेल. भगवान आणि चोऱ्या करतो, पण भगवंताची चोरी वेगळी आहे, इतराची चोरी वेगळी. इतराची चोरी सोन्या नाण्याची, पैशा अडक्याची, कपड्या लत्याची, तशी चोरी भगवंतानी केली नाही. विठ्ठल आणि इतरही चोर आहेत आणि भगवानही चोर आहे, पण हा चोर सर्वांचा राजा चोर आहे. थोराहून थोर श्रीहरी, गोकुळीचा चोर श्रीहरी, गोकुळीचा चोर. थोराहून थोर श्रीहरी, गोकुळीचा चोर श्रीहरी, गोकुळीचा चोर. तर हा चोर काही आगळाने वेगळा असा चोर आहे. तेव्हा अशा भगवंताने गोकुळामध्ये चोरी कर्म केलं. आणखी काय काय केलं या गोष्टीचा आपण थोडक्यात विचार करू आणि आपल्या टायमात आपली सेवा समाप्त करू. विठ्ठल अनेक कारण समोर करून भगवंताने गोकुळामध्ये अवतार धारण केला. गोकुळातच काय केला त्याचं कारण, गोकुळ हे गाव फार मोठं भाग्यवान, फार मोठं पुण्यवान. एक तर तिथं पुण्यवान लोक फार, एक तर तिथं गायी फार. जरशा गायी नव्हे, गावरान गायी. गावरांगा ही देवाला मान्य गाय आहे. गाय ही पवित्र आहे आणि सर्व देवांची ती माता आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल. तेव्हा अशा गोकुळामध्ये नंदाच्या घरी भगवंताने अवतार धारण केला. सर्वांग सुंदर परमात्मा गोकुळामध्ये नंदाच्या अंगणामध्ये आणि सुंदर रूपाने रांगो देखील लागला. पहा किती छान सुंदर ते ध्यान, पहा किती छान सुंदर ते ध्यान. यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान. पहा किती छान सुंदर ते ध्यान, पहा किती छान सुंदर ते ध्यान. यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान. असा सर्वांग सुंदर परमात्मा कृष्ण रूपाने नंदाच्या अंगणामध्ये लहानाचा मोठा होऊ लागला. आणि अशा प्रकारे पुढे चालून भगवंताने नंतर जवळ काही मित्र जमा केले आणि बालपणाचे खेळ देखील करू लागले. तर असा हा सर्वांग सुंदर परमात्मा की ज्या परमात्म्याला
देशाने अंत नाही, कालाने अंत नाही, वस्तूने अंत नाही. ज्याच्याकडे सगळ्या प्रकारच्या शक्ती आहेत आणि जो नित्य आहे, सर्व कालामध्ये आहे, ज्याचा कुठंच अभाव नाही, सर्व स्थानी ज्याचा भावच आहे, अर्थात विश्व व्यापक आहे, सर्व कालात आहे आणि जो सर्वज्ञ आहे, सर्वज्ञ आहे. आपण असे काही प्रकार ऐकतो, अल्पज्ञ, काही माणसं अल्पज्ञ असतात, काही माणसं तज्ज्ञ असतात आणि काही जे आहेत ते सर्वज्ञ असतात. माणूस हा सर्वज्ञ होतच नसतो, त्याकरता देव नाहीतर संत, भगवती माता. ज्याला थोडं ज्ञान त्याला अल्पज्ञ म्हटलं भाऊसाहेब, ज्याला थोडं ज्ञान त्याला अल्पज्ञ म्हटलं, त्याला सर्वज्ञ म्हटलं. विठ्ठला विठ्ठल. भगवंताला सगळं कळतं, मागचं कळतं आणि पुढचंही कळतं आणि वर्तमानकारी तर सर्व जाणकार असतात. ज्याला तिन्ही कालाचं ज्ञान त्यांना सर्वज्ञ असं म्हटलं. त्यामध्ये भगवान, त्यामध्ये ऋषीमंडळी देखील आहेत काही, आणि त्यामध्ये साधू संत महात्मे आहेत, त्यामध्ये भगवती माता आहे. हे सगळे देवाचे रूप आहेत. तर अशा प्रकारे धर्मरक्षण म्हणून भगवंताने गोकुळामध्ये नंदाच्या घरी अवतार धारण केला. आणि त्याच पोटी भगवान का आले? कारण यशोदा माता देखील मोठी यशप्राप्त देवी होती, की जिचं जीवन यशप्राप्त म्हणून ती यशोदा, आणि ज्यांचं जीवन आनंद प्राप्त म्हणून ते नंद राजा. ज्यांच्याकडे फार आनंद ते नंद, ज्यांच्याकडे फार यश ती यशोदा माता. विठ्ठला विठ्ठल. कारण भगवान भलत्या ठिकाणी अवतीर्ण होत नसतो, जन्माला येत नसतो. आपण फक्त जन्म म्हणायचा, कारण देवाच्या येण्याला अवतार म्हणतात आणि तुमच्या आमच्या येण्याला जन्म म्हणतात. जन जायते म्हणजे जन्म नाही. तेव्हा देवाचा अवतार असतो, संतांचा अवतार असतो आणि तुमचा आमचा जन्म असतो. विठ्ठला विठ्ठल. भगवंताने मित्र जमा केले. बराच मोठा चिंतनाचा भाग आहे, वेळ आपल्याला कमी आहे. तर असा जो सर्व शक्तिमान भगवान परमात्मा, सर्वज्ञ भगवान परमात्मा, सर्व देशव्यापी परमात्मा, अशा त्या परमात्म्याने गोकुळात असताना कोणत्या अवस्थेमध्ये चरित्र केलं, तर ती चरित्र करण्याची अवस्था महाराज अभंगाच्या पहिल्या चरण सांगते. केले नारायण
सेवेसाठी जो घेतलेला अभंग त्यातील हे पहिले चरण आहे. हे दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधनी राखीत आहे. या दशेमध्ये अर्थात या अवस्थेमध्ये भगवंताने चरित्र केलं. तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रमुख अवस्था तशा 3 आहेत: बालावस्था, तरुण अवस्था आणि वृद्धावस्था. तर याच्या अंतर्गत देखील काही अवस्था सांगितलेल्या आहेत भागवत ग्रंथातून किंवा नाथ महाराजांनी पूर्ण जीवनाचं चित्रण केलेलं आहे एका अभंगात. नाथ महाराज बोलतात की बालपण कुठपर्यंत 10 वर्षे बालपण, 20 वर्षे तारुण्य, 30 झाली प्राप्ती, कन्यापुत्र लाभ होती, 40 वर्षे झाली डोळा 40 आली, 50 वर्षे होती हलल्या दाताच्या पंक्ती, 60ची बुद्धी नाठी हाती घेऊन या काठी, फसफसा लागी मुलापाटीन त्या हसती काराटी. पूर्ण जीवनाचं चित्रण आहे. विठ्ठला विठ्ठल जे चरित्र केले ते बालावस्थेमध्ये केलं. एक तर भगवान कृष्ण गोकुळात फार वर्षे राहिले नाहीत. 11 वर्षाच्या आतच गोकुळात थांबले. नंतर तिथून आपल्या मामाला मारण्यासाठी मथुरेत गेले. कारण मामाने काय केलं, भगवंताच्या आईवडिलाला कैद केलं, तुरुंगात टाकलं. मग भगवंताला राग येणार नाही? भगवंत शे लहानच होते 11 वर्षाच्या आतच. नंतर भगवान मथुरेत गेले. दुष्ट मामा कंस मामा त्याला ठार केलं आणि ते सगळं राज्य उग्रसेन महाराजांना दिलं. ते भगवंताचे आजोबा लागत होते. त्यांना गादीवर बसवलं आणि भगवान कृष्ण आणि बलराम दादा या दोघांनी आपल्या आजोबाला सहकार्य केलं. अशा त्या मथुरेमध्ये भगवान 14 वर्षे राहिले. किती वर्षे राहिले? 14 वर्षे राहिले. पुढे चालून काही कारणास्तव पुन्हा भगवंताने निर्णय केला की चला ही जनता इथं ठेवायचीच नाही. देव स्वतंत्र आहे. रचियाला गाव सागराचे पोट, सागरामध्ये द्वारका नगरी निर्माण केली, सोन्याची नगरी. हो. आणि रातोरात सगळेच लोक मथुरेमध्ये रात्री सगळे लोक झोपले. झोपे सगळे लोक भगवान तिथं घेऊन गेले. डायरेक्ट द्वारका, फुकट घर, बिना पैशाची, प्रत्येकाला सुंदर महाल. पण तिथं गेल्यानंतर मात्र भगवान कोण झाले? राजे झाले. पण आपल्याला ते वर्णन करायचं नाही. फक्त गोकुळात असताना भगवंताचं जीवन गेलं तेवढ्या पुरतं आपल्याला वर्णन करायचं आहे. तर भगवंताने बाल अवस्थेमध्ये चरित्र केलं, तसं पूर्ण जीवन चरित्रमय आहे. सगळ्या जीवनामध्ये चरित्रच आहे, पूर्ण जीवनामध्ये चरित्रच आहे. तसं जन्माच्या अगोदर भगवंताचं चरित्र सुरू झालं. विठ्ठल पटले तर घ्या, नाही पटले तर सोडून द्या. चित्र, विचित्र आणि चरित्र. जगात काही फक्त चित्रच आहेत, फक्त दिसण्यापुरते. काही चित्रच आहे, पण काही मात्र विचित्र आहेत. चित्र बरे, विचित्र बेकार. विचित्र हेच अधर्म करतात. जे विचित्र असतात तेच
अधर्म करतात म्हणून भगवंताला अवतार घेण्याची पाळी येते. विचित्र फार बेकार. त्याला दुष्ट, त्याला दुर्जन, त्यालाच बेकार, टोकार, मोकार असं म्हटलेलं आहे. विठ्ठला तेव्हा चित्र, विचित्र आणि चरित्र. चरित्र हे देवाच्या जीवनामध्ये, चरित्र संतांच्या जीवनामध्ये, भगवती मातेच्या जीवनामध्ये, ज्या काही अलौकिक शक्ती असतात त्यांच्या जीवनामध्ये चरित्र असतं. जे आचरण्यास योग्य असतं त्याला चरित्र असं म्हटलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला. किंवा ज्या गोष्टी कोणीच करू शकत नाही अशा गोष्टी करून दाखवणं त्याला चरित्र असं म्हटलेलं आहे. भगवंताने बालपणीच हा प्रकार साऱ्या जगाला दाखवून दिला. नुघडता बाळपणाची फोली, जेने मी आदानवी सृष्टी केली, करीगिरी धरून मानिली महेंद्र महिमा, कालिंदीचे हृदय शल्य फेडिले, जेने मी आग जळतो गोकुळ राखिले, वासुरवासाठी लाविले विरंची सपिसे, प्रथम दसेची पहाटे माझी कंसायशी अचाटे, महाधेंडे अवचटे लिलाची नाशिली. बालपणामध्ये भगवंताने फार मोठ्या घटना केल्या. एवढी मोठी पुतना, 1000 हत्तीचं जिला बळ, त्याला भगवंताने ठार केले. एवढा मोठा काली अनाग, त्याची हकलपट्टी करून दिली. एवढा मोठा इंद्र, त्याचा गर्व नष्ट केला. एवढा मोठा ब्रह्मदेव, त्याला वेड लावून टाकलं. एवढा मोठा अग्नी एका क्षणात गिळून टाकला. एवढा मोठा कंस मामा, त्याला ठार केलं. अशा कितीतरी घटना भगवंताने आपल्या बालपणामध्ये केलेल्या आहेत म्हणून त्याला म्हटलेलं आहे चरित्र. विठ्ठला विठ्ठल. एवढा मोठा गोवर्धन पर्वत पण एका बोटावर धारण केला. 7 दिवस उगाच भगवंताने काही ना मोठेपणा दिला. लावा काठ्या, लावा काठ्या. भगवान थोडं हलकांग केलं की सगळे बोंबलायला लागले, मग आरडायला वरडायला. भगवंताची शक्ती अचाट आहे. भगवंताच्या मनात आलं तर काय होत नाही. सगळं भगवानच करतो, फक्त निमित्त दुसऱ्याला दाखवतो भगवान. विठ्ठला विठ्ठला. चरित्र केलं, गोकुळामध्ये केलं. हे दसे चरित्र केले नारायणे. इथं नारायणाचं नाव घेतलं. देवाला एकच नाव नसून अनेक नावं, अनेक नावं. कोई कहे अलग, कोई बेद को अच्युत, कोई ब्रह्म को तत्व साकार निराकार, कोई आनंद को कंद, कोई कहे रमाखंड, कोई कंस को निकंद, ऐसो नाम लियोधार. देवाला अनंत नाम आहेत. त्या नावामध्ये नारायण एक देवाचं नाव आहे. नारायण शब्दाचा अर्थ नर अधिक आयन. नर म्हणजे माणसं, सर्व माणसाचं राहण्याचं ठिकाण म्हणून त्याला नारायण असं म्हटलेलं आहे. विठ्ठला अनेक काही अर्थ असतील पण हा सरळ सरळ अर्थ आहे. तेव्हा भगवंताने गोकुळात असताना बालपणामध्ये चरित्र केलं. हे दसे चरित्र केले नारायणे. कधी केलं? रांगताना केलं. रांगता रंगणे चोरी तलोणी, धावणी धरती गवळणी, रांगता गोधने राखिता आहे. गोधन शब्द ठेवला. गोधन म्हणजे गायला धन असं म्हटलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये गाय ही खरी संपत्ती होती. पूर्वीच्या काळातील खरी संपत्ती म्हणजे गाय. कारण ज्याच्याकडे गाय त्याच्या घरी भगवान कृष्णाचे पाय. म्हणून गायीला फार महत्त्व. जसं आपल्या आईला महत्त्व तसं गायीला महत्त्व. जशी समजा गाय तशी समजा आई, जशी समजा आई तशी समजा गाई. फार मोठा अधिकार आहे आणि म्हणून यांना विसरायचं नसतं. गायीला, आईला, वडिलाला, आपल्या गुरुला, देवाला, भगवंताला, भक्तीला कधी विसरायचं नसतं. विठ्ठला विठ्ठल.
हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने. गोधन शब्दाला थोडक्यात विचार आपण व्यक्त केलेला आहे. खरी संपत्ती म्हणजे गाय आहे. पूर्वीच्या काळातील संपत्ती म्हणजे गाय. ज्याच्याकडे फार गाय असतील त्याला खरा श्रीमंत समजला जात असे. प्रत्येक समाजामध्ये श्रीमंती भिन्न भिन्न असते किंवा प्रत्येक काळामध्ये संपत्ती भिन्न भिन्न दाखवलेली आहे. आताच्या काळात पैसा पाणी बंगले फिंगले असले की तो सगळ्यात श्रीमंत. विठ्ठल भगवंताने चरित्र केलं. कारण भगवंताने गायी राखलेल्या आहेत, गायी चारलेल्या आहेत, गायी सांभाळलेल्या आहेत. गायीची सेवा भगवंताने देखील केलेली आहे आणि म्हणून आपण देखील गायीची सेवा करावी. गावरान गायीची, जर्शी गायीची नव्हे. जर्शी गाय वेगळी आहे. जर्शी गाय ही जीवकृत आणि गावरान गाय ही ईश्वरकृत, भगवानकृत म्हणजे गावरान गाय. विठ्ठल गोठ्यामध्ये गाय असावी, शेतामध्ये भाऊ असावा आणि घरामध्ये आई असावी. घर में माई, गोठे में गाई, खेत में भाई, उसकी क्या कहना कमाई. त्याला कधी कमी पडत नाही. ज्याच्या घरामध्ये आई कारभारी नाही, शेतामध्ये राबणारा भाऊ आहे आणि ज्याच्या गोठ्यामध्ये गावरान गाय आहे त्याचं कल्याण त्याचं चांगलं होत असतं. याच्या उलट घ्या. घर में साला, गोठे में हेला, खेत में नाला, उसका कभी नहीं भला. अर्थ अगदी स्पष्ट आहे, सांगत नाही. विठ्ठला आणि म्हणून गाईचं पहा. नाही जमलं तर मग थोडीफार देणगी द्या. जिथं गोशाळा असेल, आता आपल्या परिसरात समाधान महाराज आहे, अशा ठिकाणी जरी तुम्ही देणगी दिली किंवा चारा नेऊन दिला तर ते सगळं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. गाईचं केलेलं, आईचं केलेलं हे कधी वाया जात नसतं. हो, साधू संतांचं केलेलं, गुरुजनांचं केलेलं, दीनदुर्बळांचं केलेलं, भगवती मातेचं केलेलं हे कधी वाया जात नसतं. त्याची पावती मिळतच असते, फुकट जात नसते. एकतर भगवान कोणाचा फुकट घेत नाही. भगवान म्हणतो ही सगळी कामं माझीच. आईची वडिलांची सेवा केली तर ती माझीच सेवा केली, भगवती मातेची सेवा केली तर ती माझीच केली, दीनदुर्बळाची सेवा केली तर ती माझीच केली असं भगवान मान्य करतो. गुरुजनाची केली तर ती माझीच केली असं भगवान समजतो. म्हणून भगवान कोणाचं फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. थोडा टाईम लागेल पण केलेलं फुकट जाणार नाही. विठ्ठला गायीला कमी लेखू नका, गायीला कमी पाहू नका. गायीची सेवा करत राहा. नाही करता आली तर या माध्यमातून तुम्ही मदत करत राहा. ते पुण्य तुम्हाला सगळं प्राप्त होणार. कारण माणसाकडे बाकी असेल नसेल, अशोक पाटील महाराज, पण माणसाकडे पुण्य असावं. हो, पुण्य असावं, पुण्य करून घ्यावं. जे होईल ते होईल. हो, पण माणसाने पुण्यच करावं. पुण्य करण्याचे माध्यमं अनेक आहेत, अनेक माध्यम आहेत. जेवढं चांगले पण तेवढं सगळं पुण्यच. विठ्ठला विठ्ठल कार्यक्रमामध्ये मदत करणं, सहकार्य करणं, अंगाने झटणं, अर्थदान करणं, कार्यक्रमाच्या बद्दल श्रद्धा प्रेम ठेवणं, हे सगळं पुण्य. पुण्याचा जन्म इथं होतो. पुण्य जन्माला येतं. जे आपण केलं त्याचं पुण्य लागतं, ते आपल्याजवळ राहतं आणि आपलं रक्षणही करतं. जरी आपल्या जीवनामध्ये बिकट प्रसंग असेल, संकटाचा भाग असेल, खोल पाण्यामध्ये बुडण्याचा, उंचावून खाली पडण्याचा, आग्नेयमध्ये जळण्याचा जरी प्रसंग असेल
तर त्यावेळेला पुण्य आपलं रक्षण करतं. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून काही वेळेला असतं जीवावर पण ते जातं पायावर. असतं जीवावर पण ते जातं पायावर. कशामुळे? काही पुण्याच्या जोराने. विठ्ठल विठ्ठल हे बिचारे माणसं साधे माणसं आहेत. साधे भोळे माणसं पण किती श्रद्धावान, किती पुण्यवान आहेत. यांना काय काही माहीत नाही याचं, पण महाराजांनी यांना उभा केलं आणि हा मार्ग दाखवलेला आहे. हो, तर असंच तुम्ही करत राहा, तुम्हाला कमी पडणार नाही. भगवान तुम्हाला कमी होऊ देणार नाही. भगवती माता समर्थ आहे. जशी ती भटाई माता तशी ती धनाई माता देखील म्हटलेली आहे. विठ्ठल विठ्ठल भोळे माणसं देवाला आवडतात, प्रेमाचे होत असतात. यांचा भाव सरळ असतो, वाकडा तिकडा भाव नसतो. सरळ मनाचे हे लोक आहेत आणि म्हणून यांच्याकडून तुम्ही करून घेता हे आपणा सर्वांचं भाग्य आहे आणि यांचं देखील फार मोठं भाग्य समजा. विठ्ठल कारण देवाला भोळेपणच आवडतं. देवाला लई हुशारी आवडत नाही. लई शाळा झाली म्हणून ते फारच मोठे झाले. आजकाल तर असंच होत आहे, जे जास्त शाळा शिकले तेच शाळा जास्त करतात समाजामध्ये. चांगलं तर बाजूलाच राहतं, पण ते दुसऱ्या शाळा करतात. विठ्ठल विठ्ठल आणि असे काही महाराज, असे काही नेते आहेत की ते सर्वांचंच चांगलं करतात आणि त्यातून हे पुण्य सर्वांना मिळत असतं. तेव्हा या ठिकाणी हा योग्य असा कार्यक्रम चाललेला आहे. उत्तरोत्तर अशीच याची वाढ व्हावी आणि तुम्हाला याची आवड लागावी ही प्रभूचरणी प्रार्थना, आईच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल तर आपला चिंतनाचा विषय हे दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता आहे. तर भगवंताने चरित्र केलं. कधी केलं? रांगत असताना केलं, गाई राखत असताना केलं. पण रांगताना चरित्र करणं, गाई राखताना चरित्र करणं एक प्रकारचं सोंग आहे, एक प्रकारचं ते पार्टच आहे. तर भगवंताने पुढे चालून काय केलं? अभंग हे सोंग सारीले रूपे आनंदे, 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 सोंग सारीले रूपे आनंदे, हे सोंग सारीले रूपे आनंदे, हे सोंग सारीले रूपे आनंदे, हे सोंग सारीले रूपे आनंदे. पुढे बहुत करणे आए, माझी वाणी तुझे वरणी गुण नामा, माझी वाणी तुझे वरणी गुण हे सोंग सारिले या रूपे अनंत आहे आणि पुढेही बहुत करणे आहे.
पुढे चालून भगवंताला बरेच काही कामं करायचे होते. म्हणजे गोकुळात असताना भगवंताला गोपिकांना आपलं सुख द्यायचं होतं, गोपाळांना आपलं सुख द्यायचं होतं. खेळाच्या माध्यमातून गोपाळांना, चोरीच्या माध्यमातून गोपिकांना, आणि पुढे चालून मग आपले मामाश्री दुष्टकर्म केल्यामुळे, अतिपापी झाल्यामुळे त्यांना ठार करायचं. पुढे चालून सर्व जनता मथुरेत घेऊन जायची. तिथं राज्य करत असताना तिथून परत पांडवाकडे येऊन कौरव पांडवामध्ये कलह निर्माण करून युद्धाच्या आरंभाला गीता ज्ञान जगाला द्यायचं होतं, अर्जुनाचे निमित्त करून. पुढे चालून आपलंच कुळ पण रस्ता सोडून जाऊ लागल्यामुळे, आपलाच परिवार संतनिंदा करू लागल्यामुळे भगवंताने कोणाची भेडच ठेवली नाही. आपले पण भगवंताने ठेवलंच नाही. हे आपले आहेत म्हणून सांगच, आपलं आहे तसं नाही. हे वाईट कर्म करतात ना, मग यांना शिक्षा झालीच पाहिजे म्हणून भगवंताने तो खेळ केला. ऋषी लोकांचा शाप त्यांना मिळून गेला आणि त्यातून सर्व कुळ नायनाट झालं. भगवंताने आपल्या कुळाचा विचार केला नाही. वाईट वागतं ना, मग त्याला देखील ठोका दिलाच पाहिजे. अशा प्रकारे बरेच कामं देवाला पुढे करायचे म्हणून भगवंताला म्हणजे शब्द असा ठेवला महाराजांनी की पुढे बहुत करणे आहे. पण का हो तुकाराम महाराज, भगवंतर असं सांगतात. कसं सांगतात? तरंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तोही रघुराया. कबीर महाराज बोलतात की भगवंतर असा आहे. मग कोणासाठी त्याने अवतार धारण केला? त्याचं कारण महाराज अभंगाच्या शेवटी देतात. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, 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 आहे तुका म्हणे
तुका म्हणे धर्म संस्थापने आणि केला नारायणी अवतार. अवतार का केला? केवळ धर्माचं रक्षण, अधर्माचा नाश, दुष्टांचा नाश, भक्ताचं रक्षण. भक्ताचं रक्षण म्हणजे मग धर्माचं परिपालन होणं आहे. दुष्ट लोक तिथं अधर्म असतो, भक्त लोक तिथं धर्म नांदत असतो. धर्म काय करतो? सुख देतो. अधर्म काय करतो? दुःख निर्माण करतो. म्हणून जगामध्ये अधर्म नको, जगामध्ये धर्म हवा. विठ्ठल विठ्ठल सर्वांनी आपापल्या चाकोरीप्रमाणे वागणं, चांगलं वागणं, चांगलं करणं, चांगलं खाणं, चांगलं पाहणं, चांगलं देणं, याचंच नाव धर्म आहे. चांगल्या कृतीला धर्म म्हटलं, वाईट कृतीला अधर्म म्हटलेलं आहे. विठोबा रखुमा अवतीर्ण झाले. देवाच्या जन्माचा आनंद, अवताराचा आनंद सर्वांना झाला. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. सगळे आळंदी आपलं गोकुळातील जनता अति आनंद झाला. सर्वांनी आपापल्या दारी गुढ्या उभा करून, रांगोळ्या काढून आपला आनंद सर्वांनी व्यक्त केला. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण कोणा घरी? तर बाळकृष्ण नंदा घरी. परिणाम आनंदला नर नारी आनंदला नर नारी तर सगळ्या नगरीला अति आनंद झाला. असा हा जगाचा मालक जन्माला आला. लहानाचा मोठा होऊ लागला. तर ज्या काही गोकुळातील गोपकुमारी, गोपस्त्रिया, गवळणी, त्या रोज सकाळीच उठत असत आणि दह्याचं घुसळण करत असत. आणि घुसळण करताना भगवान कृष्णाचं गाणं गात असत. नामदेव महाराज बोलतात, प्रातकाळी प्रहरा रात्री
उठिल्या गवळणी बाळा प्रातकाळी प्रहरा रात्री उठिल्या गवळणी बाळा कुसळन मांडेले घरोघरी सकळा पर नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा सहस्रापरी ऐशा गाती मदन सावळा आनंदला गवळणी गवळणी आनंदला गवळणी गवळणी छंद छंद आनंदला गवळणी गोकुळातील गोपकुमारी गवळणी सकाळी पहाटे घुसळण करू लागल्या आणि घुसळण करताना परस्परामध्ये बोलू लागले. एक म्हणती साजनी तुम्ही लपवा गेलोनी, एक म्हणती साजनी तुम्ही लपवा गेलोनी, नकळे 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 बाई कृष्णाची करणी, कोणी कडून हागे सखये येईल चक्रपाणी, खास खांदुनी तुम्ही आता लपवा दोधाने. अशा प्रकारे बोलत असतानाच भगवान अकस्मात आले. बोलता चालता इतक्यामध्ये हरी आला, कवनेही नाही देव दृष्टीने देखिला, सूक्ष्म रूप धरून डेऱ्या मध्ये प्रवेशला, वरच्या वरी देवलोनी खाऊन या गेला. भगवंताने लोणी खाऊन टाकलं, लोणीच बाहेर पडेना. सगळा काही प्रयत्न केला पण सगळा प्रयत्न फेल गेला. ताज्या पाण्याने काम होईना, मग शिळं पाणी त्याने काम होईना, मग गरम पाणी. उन्हा बाणी शिळ बाणी घालिता परिते लोणी येईना, उन्हा बाणी शिळ बाणी घालिता परिते लोणी येईना, काय झाले टोने सासू बाई कळेना, काय झाले टोने सासू बाई कळेना. सगळा प्रयत्न केला पण त्या दिवशी लोणी बाहेर पडेना. याकरता एक सूनबाई आपल्या सासूला सांगू लागली, काय झाले टोने सासूबाईकडे ना. त्या सासूला राग आला आणि रागाच्या भरात ती बोलू लागली. काय बोलू लागली? आहा गे बाई यानो तुमचे जानते चाळे, आहा गे बाई यानो तुमचे जानते चाळे, यशोदेच्या मुलाने मुनी देत गोडे लोण्याचे देत गोडे, उगेच मग पाहता आता फिरगे निराळे, मारी ठोसरे दोन गालो रे घेतले घेतले. सोन्याला मारू लागले, बुक्क्या मारू लागले, गालगुशे घेऊ लागले. तर तिचा मार भगवान परमात्मा त्या डेऱ्यातून पाहू लागले. डेऱ्यामधून
मार माझा जग जीवन पाहे रे राम धुनी रे राम धुनी रे राम धुनी मार माझा जग जीवन पाहे नामा म्हणे धन्य धन्य वर्णो मी काय नामा म्हणे धन्य धन्य वर्णो मी काय भगवान कृष्ण परमात्मा लीला करत आहेत. पुढे चालून भगवंताने काही नंतर सवंगडी जमा केले, बाळपेनाचे खेळही केले आणि सगळे खेळ भाऊसाहेब देवापासून जन्माला आले. आता जरी खेळ आहे जगप्रसिद्ध कोणता? क्रिकेट. याचा जनक देखील भगवानच आहे, याचा निर्माता भगवान आहे. खेळण्याची पद्धत वेगळी असेल पण खेळ मात्र तोच आहे. विठ्ठला कारण बालपण म्हटलं की खेळ केलेच पाहिजे, फक्त पुढे खेळ करू नका. बालपणात खेळ केले पाहिजे. तर भगवंताने बरेच खेळ केले बालपणाचे. आणि एके दिवशी भगवंताने सर्वांना विचारलं, चौकशी केली की मी कसा आणि तुम्ही कसे. अर्थात जसा मी शक्तिवान तसं तुम्ही सर्वांनी व्हा. पण गोपाळ म्हटले, देवा तू सांगतोच खरं पण तसं आम्हाला खाद्य मिळत नाही, आमच्या माता चांगला आम्हाला देत नाहीत. गवडी या चिताक फेरे कोण पोरे चांगली कोण पोरे चांगली कोण पोरे चांगली. देवा आम्हाला ताक मिळतं, ताक खाऊन ताक पिऊन आम्ही कसे शक्तिवान होणार. मग भगवान म्हटले, तुमची मालमत्ता मथुरेत जाते, आपण होऊन नाही आमच्या माता घेऊन जातात, स्वल्प दरात त्या लोकांना देतात. मग देवाने विचार केला, आपल्या नगरीमध्ये खरा धर्म नसून अधर्म आहे, खरा न्याय नसून अन्यायच आहे. एक अशी म्हण आहे की ज्याचा माल त्याचे हाल, ज्याचा माल त्याचे हाल आणि कोले कुत्रे पडलेत लाल. तर याकरता म्हटलंय तुमच्या माता जर देत नसतील तर मग मी सांगतो तसं करा. कसं करा? अशोक याला तरी या रे लागे सांगितलं की पाठीमागे चला, पाठीमागे चला, याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. जर मागे मागे आले तर काय करणार मी? आज देतो पोट भरी, 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 देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. पुरे म्हणाला तो वरी, पुरे म्हणाला तो वरी, पुरे म्हणाला तो वरी, पुरे म्हणाला तो वरी, पोट भरी, पोट भरी, पोट भरी, पोट भरी, पोट भरी, पोट भरी. जर असं केलं तर मग मी तुम्हाला असं करणार, आजी देतो पोट भरी, पोरे म्हणाल तो वरी. ठीक, आम्हाला सर्वांना मान्य आहे. चला, कोणतं माध्यम? चोरीचं माध्यम. वा पुढे. भगवान चालू लागले, पण भगवान म्हटले असं चालणार नाही. चोरीचा मामला कसा असतो? चोरीचा मामला ना हळूहळू बोंबला, कारण बडबड करू लागले गोपाळ. याकरता तुम्ही काय करा, हळूहळू चला, हळूहळू हळू हळू चला,
हो भगवान म्हटलंय अशा प्रकारे जर केलं तर मग तुम्हाला मी पोटभर खायला देणार, अन्यथा नाही. मग आज देतो पोटभरी. अर्थात देवाने चोरी कर्म सुरू केलं आणि थोड्या दिवसामध्ये भगवंतांनी सर्वांना शक्तिवान करून सोडलं आणि नंतर सर्वांनी देवाला पावती देऊन टाकली. बरं का, तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळेल आणि भोग सुखाची सोड, अशी पावती दिली. कोणती पावती? याला पावती म्हणतात. तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोड. तुझ्या संगतीमुळे आम्हाला सगळं काही प्राप्त झालं देवा. पण ही चोरी कर्माची वार्ता सर्वत्र गेली गावामध्ये. कोणीतरी चोऱ्या करतो, कोणीतरी म्हणजे नंदाचाच मुलगा, त्याची याकरता गाणं सुरू झालं. यशोदेकडे गवळण येऊ लागल्या, पण यशोदा कोणाचा मान्य करून घेईना. पण गवळी मात्र पुन्हा पुन्हा दारी आल्याशिवाय राहीना. एक प्रसंग असा, अनेक गवळणी दारी आल्या, घोषणा देऊ लागल्या, प्रत्येकाला वाटू लागलं आपलं गाणं लवकर करावं, लवकर करावं. त्या सर्व गोपिकामध्ये गवळणीमध्ये एक छोटी गवळण 15 मुखाने बोबडी, तिचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलीने केलं. काय सांगू तो ते बाई, काय सांगू तू, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तू. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. तेव्हा यशोदा म्हटली काय सांगायचं ते लवकर सांग. जात होत यमुने पानिया, वातेत भेटला सावला, द्वैवल तोपी मैल पुछाची, खांदावली कामला. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. तेने माझी केली तवाली, मग मी तेथून पलाली, पलता पलता घसलून पलली, डोईची घागल फुटली. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. तेने माझी केली तवाली, मग मी तेथून पलाली, पलता पलता घसरून पडली, डोईची घागल फुटली. ही कोणती गवळण आहे? बोबडी गवळण आहे. नाहीतर मलाच बोबडं समजायला बसलं. बोबडे शब्दाने ती गवळण आपलं गाराणं कोणाकडे करत आहे? यशोदेकडे करत आहे. काय सांगत होते बाई, काय सांगत होते. असे बरेच गाराणे कानी पडले. ऐशी ऐकता गाराणी, यशोदे नैनी आले पाणी, कृष्णा खोडे देता कोणी, एका जनार्दना चरणी. कृष्णा तुझ्या फार खोड्या कानी येतात, तू फार चोऱ्या करतो. बरं, चोरी करण्याचं कामच का? आपल्याकडे काय ऊन आहे का? कारण ऊन पुन्हा तिथं काय ऊन आपल्याकडे काय कमी आहे, आणि कमी असली म्हणून चोरी करावीच का भाऊसाहेब? चोरी करू नये, उलट मजुरी करावी, पण कुणी कोणाची चोरी करू नये. विठ्ठला बरेच घराणे. आता वेळ फार झाला म्हणून आता आवर्त घ्यायचं आहे. शेवटी यशोदेने ठरवलं की ज्या आरती आणि घराणे येतात, काहीतरी आपला मुलगा चुकत असावा, आणि म्हणून त्याला शिक्षा देण्यात आली की उद्या तुला रानामध्ये जावं लागेल. भगवंताने आईचे शब्द मान्य केले. आई मी जाणार, एकटाच नव्हे माझे मित्र घेऊन जाणार. म्हणून भगवान सर्वांना भेटले, सर्वांच्या घरी गेले, सर्वांना भेटले. सर्वांना काय सांगू लागले? तुम्ही गाया घेऊन सारे सर्वांच्या गायी चोरू लागल्या. भगवान खेळ करू लागले. बरेच खेळ देवाने केले. अनेक खेळ आहेत, अनेक खेळ आहेत. विटी दांडू चेंडू लगोरी नाना
विठ्ठलाचे तुळजाभवानी नानाबाई विठ्ठलाचे तुळजाभवानी नानाबाई विडमानी येला येला विडमानी येला विडमानी येला पुढे गदी गोपाळ काही गोपाळ काही गोपाळ नवगडी वना 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 काही गोपाळ तर भगवंताने बरेच खेळ केले. शेवटी खेळ खेळता वेळ बराच झाला. पोटात भूक सुखले मुख आणि कोण आहे ते सुख खेळायचे. खेळण्यात देवाचा रंग नाही झाली आता वेळ म्हणते दादा शोधोऱ्या. भगवंताने आदेश केला की चला असं म्हणताना तुम्ही लवकर संपवा, बंद करा. झाला बंद, केला बंद, झाली आता वेळ म्हणते दादा शोधोऱ्या. नंतर सर्वांनी शिदोऱ्या देवाकडे जमा केल्या. सर्वांचे शिदोऱ्या देवाने सोडल्या. कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं आंबट, कोणाचं चिंबट, कोणाचं खारट, कोणाचं तुरट, असं भिन्न भिन्न भगवंताने सर्वांचं पाहिलं. सर्वांचं पाहता येतं देवालाच. सर्वांचा सातबारा देवालाच माहीत असतो. देवापाशी कोणाचं झाकत नाही, कोणाचंच लपत नाही. याकरता आपलं जीवन मोकळं ठेवावं, पुण्य कर्म करावं. पुण्याला मान असतो, पापाला मान नसतो. पापाचा अपमान, पुण्याचा सन्मान. याकरता माणसाने पुण्यवान असावं. नेहमी माणसाने पुण्यच करावं. हो, अशा प्रकारे भगवंताने सर्वांना एकत्रित केलं. सर्वांचे शिदोरे एकत्रित केला. तोच प्रसाद भगवान सर्वांना वाटप करू लागले. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. काला करते संत जन सभे त्यांच्या नारायण. वाटी आपल्या निज हस्ते आणि भाग्याचा तो पावे ते पुंडलिक. कृष्ण भगवान की जय, माता की जय, ईश्वर महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय. माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. भगवंताने सर्वांच्या साक्षीने काला केला आणि तो काला फारच 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 गोड झाला. असा देवाचा काला म्हणजे देवाचं सुख आहे. तेव्हा देवाचं सुख आपल्या घरी दारी येण्यासाठी याकरता आपलं कर्म चांगलं ठेवा, आपलं वागणं चांगलं ठेवा, आपलं तप चांगलं ठेवा, दानधर्म चांगला ठेवा. जेवढं होईल तेवढं चांगलं करा, म्हणजे तुमच्या जीवनाचं कल्याण होणार. उगं नाटकं करायचे नाहीत. चांगलं वागायचं, चांगलं करायचं, चांगलं पाहायचं, चांगलं खायचं, म्हणजे पुढचा जन्म आपल्याला चांगला मिळतो. कुलवान शीलवान घराण्यामध्ये आपला जन्म होतो. आणि फारच देवाची संताची कृपा झाली तर डायरेक्ट आपण वैकुंठाला देखील जाऊ शकतो. जय हो, जय हो. असा भाग आहे. तेव्हा आपण सर्वांनी मिळून हा कार्यक्रम साजरा केला. आमच्या महाराज मंडळाला तुम्ही सर्वांनी साथ केली. मग ते अशोक महाराज असतील, विठ्ठल महाराज असतील आणि त्यांना देखील साथ देणारे आमची महाराज मंडळी आहेत. त्यामध्ये मी सांगितलं ना की गायक आपले रोहित रोहित महाराज आहेत, जयेश महाराज आहेत, श्रीराम महाराज आहेत. हे गावपुत्र आहेत. त्याचप्रमाणे आमचे गौरव महाराज आहेत, विनकरी गावकरी बालमूर्ती आहेत. आणि सर्व खेळी मिळीने सर्वांच्या हा कार्यक्रम झालेला आहे. आणि आजच्या कार्यक्रमासाठी जास्त नाही गर्दी, पण दर्दी आहे. खलानेकर त्यांचंच आज हे ना यजमानपद त्यांच्याकडेच आहे. आणि मोठ्या आवडीने या ठिकाणी आलेत. आणि त्याचप्रमाणे महाराजांचे वडील देखील आलेले आहेत. अशोक महाराजचे वडील देखील आलेत. बरेच लोक येणार होते पण त्यांच्या परिवारामध्ये काहीतरी कोणीतरी गेलं
नाही त्यांचा बराच मोठा परिवार 50-50 लोक येणार होते अशी वार्ता मला कळली. आणि तसेच विठ्ठल महाराजचे वडील देखील आहेत, त्यांचा परिवार आहे. आणि आमचे दिगंबर महाराजचे वडील देखील आले, त्यांचे मित्र देखील आलेत. आणि त्याचप्रमाणे वाघाडीची देखील मंडळी येणार होती. मग काय झालं, हां अडचण निर्माण झाली असेल. जयेश महाराज म्हटले वाघाडीची मंडळी येणार आहेत, तर चांगल्या प्रकारे सर्वांनी साथ दिली. अशी साथ दरसाल दरवर्षी करत चला असो. तेव्हा या ठिकाणी जी काही थोडीफार सेवा केली तेव्हा ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सर्व आमच्या गुरुजनांच्या चरणी, सकळ साधू संतांच्या चरणी, सद्गुरू जोग महाराज या पवित्र चरणी, तथा आमचे गुरुवर्य नृसिंह बाबा, मोठे बाबा, बोधे बाबा या पवित्र चरणी, संतोम महाराज या पवित्र चरणी आणि भटाई माता अशा पवित्र चरणी सेवा अर्पण करतो. आणि याच ठिकाणी सेवेला विराम देतो. माऊलीचं भजन केलं का? हो हो हो. विठ्ठल जय जय राम राम जय जय